वाचन वाटा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारीच असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न इंडियन लँग्वेजेस अर्थातच आधुनिक भारतीय भाषा या विषयामध्ये आपण वेगवेगळी संज्ञापन कौशल्य अभ्यासत आहोत. आपण पाठीमागील लेक्चरच्या वेळेस दूरचित्रवाणीसाठी संहिता लेखन या विषयावरती सविस्तर चर्चा केली. आज आपण माहितीपटासाठी संहिता लेखन या विषयावरती खरं तर चर्चा करणार आहोत. जेव्हा आपण दूरचित्रवाणीसाठी माहितीपटासाठी संहिता लेखन या घटकाची ओळख करून घेत होतो, त्यावेळेस या घटकातील महत्वाचे विविध संदर्भ, महत्वाची कौशल्य याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीने हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर आज आपण बघणार आहोत माहितीपटासाठी संहिता लेखन म्हणजे नेमकं काय, हाही घटक आपण अतिशय सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर समजून घेऊयात माहितीपटासाठी संहिता लेखन. आज मितीला भारत सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. त्यामुळे या क्षेत्राशी निगडीत दिग्दर्शन, अभिनय, संकलन, पटकथा लेखन, ध्वनी, संगीत, नृत्य, दिग्दर्शन, ग्राफिक्स इत्यादी विविध विभागांमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी आज मितीला उपलब्ध आहेत. खरं तर मॉडर्न इंडियन लँग्वेजेस हा विषय ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस आपल्यामध्ये असणारी जी विविध कौशल्ये आणि त्यातून आपल्याला ज्या रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत त्याची सुद्धा ओळख होण्यास मदत होते. म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणूनच तो अतिशय व्यवस्थितपणे समजून घेण्याचा तुम्ही सर्वजण प्रयत्न करा. मागील अनेक वर्षांपासून भारतातील चित्रपट उद्योग आणि त्यांच्याशी निगडीत इतर तांत्रिक माध्यमांचा झपाट्याने विकास होत आहे. दिवसेंदिवस लोकांच्या आवडीनिवडीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. त्यानुसार सर्वच क्षेत्रांमध्ये देखील वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत आहेत. आज मितीला भारत सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. त्यामुळे या क्षेत्राशी निगडीत दिग्दर्शन, अभिनय, संकलन, पटकथा लेखन, ध्वनी, संगीत, नृत्य, दिग्दर्शन, ग्राफिक्स इत्यादी विविध विभागांमध्ये करिअरच्या अनेक संधी आज मितीला सगळीकडे उपलब्ध आहेत. ज्यांना चित्रपट क्षेत्रात करिअर करायचे अशांसाठी खूप मोठे व्यासपीठ चित्रपट क्षेत्राच्या निमित्ताने अनेकांपुढे उपलब्ध आहे. अनेक वेळा योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अथवा योग्य ती दिशा न दाखवल्यामुळे कौशल्ययुक्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अपेक्षित क्षेत्रापासून वंचित राहावे लागते. असे होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला अर्थातच आवड असणाऱ्या चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याच्या विविध संधी मिळाव्यात, त्यातील वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आणि विभागामुळे अपेक्षित ती संधी मिळावी याच हेतूने अभ्यास मंडळाने या अनिवार्य विषयासाठी सदर घटकाची निवड केली असे निश्चितपणे सांगता येईल. बहुतांश जणांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांना अतोनात धडपड करावी लागते. त्यामुळे ते मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे सुरुवातीलाच या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक बाबींची योग्य ती माहिती योग्य त्या वेळेत माहीत होण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न निश्चितच उपयुक्त ठरतील. या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी, विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये काही बाबी शोधण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यामध्ये विशेषतः कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर स्वतःचा कल, आवड ओळखणे, मेहनत आणि जिद्द, कामाचे वेळ, पॅशन, धीर, पेशन्स आणि चिकाटी असणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे. चित्रपटाच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकानेच या बाबी विचारात घेणं आवश्यक आहे. कारण चित्रपट निर्मिती ही नुसतीच कला नसून ती एक व्यावसायिक कला आहे. त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या कौशल्यांनी आणि तंत्रांनी युक्त असणारी माणसे या ठिकाणी कार्यरत असतात. त्यामध्ये संवाद कौशल्य हेही महत्वाचे कौशल्य प्रत्येकाकडेच असणं आवश्यक आहे. कारण चित्रपट हे माध्यम नुसतेच करमणुकीचे माध्यम नाही, तर ते प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे असे प्रभावी माध्यम साधण्याची कसब ज्यांच्याकडे आहे त्यांना या क्षेत्रात खूप संधी आहेत. शिवाय जसजसा तंत्रज्ञानाचा विकास होत गेला तसतसा या क्षेत्राकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. दिवसेंदिवस त्यातील गुंतवणूक वाढत गेली. कोणत्या प्रकारच्या चित्रपटांचे चित्रीकरण, निर्मिती केली पाहिजे, कसा, किती व कोणकोणत्या प्रकारचा फायदा होईल या दृष्टीने विचार होऊ लागला. रचनातंत्र आणि अभिव्यक्तीच्या अंगाने होणाऱ्या विचाराबरोबरच अनेक वैविध्यपूर्ण विषयांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले.
त्यानुसार काही महत्वाच्या घटकांची मुद्रण नोंदणी, दृकश्राव्य माहिती संकलन अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रचंड संख्येने निर्माण होऊ लागले. दिवसेंदिवस चित्रपटांचे रंजन मूल्य, कला मूल्य, समाज मान्यता आणि लोकप्रियताही वाढू लागली. त्यामुळे कोणत्या प्रकारचे चित्रपट करावायचे यासाठी प्रेक्षकांनाही वर्गीकरणाची आवश्यकता वाटू लागली. शिवाय जनसंवादाचे माध्यम म्हणूनही चित्रपटांना स्थान मिळाल्यामुळे चित्रपटांचा औपचारिक अभ्यास होऊ लागला. आणि त्यातूनच तंत्राधारित चित्रपट आणि हेतूवर आधारित चित्रपट असे प्रामुख्याने दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले. सर्व चित्रपट प्रकाराचे सुटसुटीत आणि नेमके वर्णन करण्यात आले. यामध्ये चित्रपट समीक्षक अभिजित देशपांडे यांचे योगदान महत्वपूर्ण ठरते. त्यांनी केलेले चित्रपट वर्णन समजण्यायोग्य आणि सहज सुलभ वाटणारे आहे. ते पुढील प्रमाणे. आता तंत्राधारित चित्रपटांचं वर्गीकरण नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत. तर तंत्राधारित चित्रपट वर्गीकरण त्यामध्ये पहिला आहे मूक किंवा दृकश्राव्य चित्रपट, दुसरा आहे कृष्णधवल किंवा रंगीत चित्रपट, तिसरा आहे चित्र चौकटीच्या आधारित चित्रपट, चौथा आहे चित्रण पद्धतीवर आधारित चित्रपट, पाचवा आहे चित्रीकरण आणि प्रक्षेपण पद्धतीवर आधारित चित्रपट, सहावा आहे चित्रपटाच्या लांबीवर आधारित चित्रपट आणि शेवटी सातवा आहे अपेक्षित प्रेक्षकाधारित चित्रपट प्रकार. तर यांसारखे तंत्राधारित काही चित्रपटांचे वर्गीकरण करता येणे, तर काही चित्रपट हे हेतूवर आधारित असतात. त्याचे मुख्य दोन प्रकार आपल्याला पडलेले दिसून येतात. त्यामध्ये पहिला आहे माहितीपट. यामध्ये नोंदपट, शैक्षणिक चित्रपट, प्रचारपट किंवा दस्तऐवजीकरण करणारे चित्रपट यांचा समावेश होतो. आणि दुसरा आहे कल्पित किंवा ललित चित्रपट. यामध्ये कलात्मक, व्यावसायिक आणि करमणूक प्रदान किंवा मध्यम मार्गी इत्यादी चित्रपटांचा समावेश होतो. आता यामध्ये कल्पित किंवा ललित चित्रपटांत आशयसूत्र, कथेतील वातावरण निर्मिती, अभिवृत्ती, प्रेक्षकांवर विशिष्ट मनाने परिणाम साधणारे अशी विविध उपप्रकार पडतात. त्यांना साहित्यिक अभ्यासाच्या भाषेत विधा असे म्हणतात. त्या आधारे ललित चित्रपटांचे काही उपप्रकार विधा पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये पहिला आहे दे मार ऍक्शन्स. यामध्ये शक्ती शौर्य प्रदर्शन, घटनांचा वेग, संकल्पनांद्वारे वेग, चांगल्या वाईटाचा संघर्ष यांचा समावेश होतो. दुसरा आहे साहसपट. यामध्ये पर्वत, समुद्र, जंगल, वाळवंट इत्यादीवरच्या साहसी मोहिमा दाखवण्यात येतात. तिसरा आहे विनोदपट. यामध्ये प्रसंगाधिष्ठित शरीर हालचालींवर आधारित विसंगत व्यक्तिमत्वाच्या एकत्र येण्याने सातत्याने होणारी हास्य निर्मिती. पुढचा आहे गुन्हेगारी पट, टोळीपट. यामध्ये गुन्हा घडणे आणि गुन्हेगारांचा शोध लावणे, गुन्हेगारांना शिक्षा किंवा त्यांचा नायनाट अथवा बदला इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. पुढे आहे नाट्यपट. यामध्ये सविस्तर व्यक्तिचित्रणे, त्यांचे नातेसंबंध, आंतरक्रिया घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना इत्यादी बाबत चर्चा असते. पुढे आहे ऐतिहासिक भव्य चित्रपट. यामध्ये ऐतिहासिक पौराणिक घटना किंवा व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून रचना, यामध्ये स्थलकालाचा मोठा विस्तार, निर्मिती भव्य स्वरूपाची व चित्रपटांची लांबी बहुतांशी जास्त असते. पुढे आहे युद्धपट. यामध्ये ऐतिहासिक युद्ध किंवा काल्पनिक देशांमधील युद्ध इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर आहे भयपट. पुढे आहे संगीतिका. यामध्ये बहुतांश वेळा मुख्य पात्रांपैकी काही पात्रे गायन, वादन, नृत्य यात पारंगत असतात. त्यांच्या जीवनातील घटना प्रसंग रोचकपणे मांडले जातात. आणि शेवटी आहे पाश्चात्य म्हणजेच हॉलिवूड मधील चित्रपट. थोडक्यात विविध विषयांवरील नाविन्यपूर्ण आशय व्यक्त करणारे अनेक चित्रपट प्रकार आपल्याला वर्गीकरणा आधारे लक्षात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने हेतूवर आधारित चित्रपट प्रकारांमध्ये आज मोठी स्पर्धा असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यातील माहितीपट याविषयी जाणून घेणे आणि त्यांची संहिता लेखनाच्या दृष्टिकोनातून मांडणी करणे हे ते अपेक्षित असते. आता माहितीपटाविषयी आपण जाणून घेणार आहोत. काय आहे माहितीपट? ज्याला आपण डॉक्युमेंटरी असं म्हणतो. चित्रपटांमध्ये वास्तव आणि कल्पित अशा दोन बाबींवर आधारित मुख्यतः चित्रपट रचना केली जाते. त्यामध्ये माहितीपट हा पूर्णतः वास्तव घटना प्रसंगांवर अथवा व्यक्ती जीवनावर आधारित असतो. वास्तवावर आधारित असल्यामुळे तेथे मनोरंजनाला अजिबात जागा नसते. तरीही मोठ्या प्रमाणात लघुपटांची, माहितीपटांची निर्मिती आपल्याला झाली दिसून येते. कारण 1990च्या दशकात वर्षाकाठी जिथे 9-10 सिनेमे तयार होणे मुश्किल होते, तेथे आज वर्षभरात 100हून अधिक चित्रपटांची निर्मिती होऊ लागलेली दिसते.
अर्थात सिनेमे बनवणे खूप सोपे आहे असे नसून माहितीपटाच्या माध्यमातून या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी 70 चा पडदा खुला झालेला आहे. त्यामुळे इतर सर्वच बाबींचा विचार करता माहितीपटांच्या माध्यमातून चित्रपटांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते. आता आपण पाहणार आहोत माहितीपट म्हणजे काय. तर माहितीपट म्हणजे काय, तर एखाद्या घटनेबद्दल किंवा हकीकतीबद्दलची माहिती दर्शवणाऱ्या चित्रपटास माहितीपट असे म्हणतात. अजून एक व्याख्या आहे, माहितीपट म्हणजे सत्य घटनांचा दृश्य आलेख होय. आणि अजून एक व्याख्या आहे, माहितीपट म्हणजे वस्तुस्थितीची केलेली हाताळणी होय. या आहेत माहितीपटाच्या व्याख्या. आता या माहितीपटाच्या काही प्रचलित व्याख्या आहेत. त्यातून आपल्याला महत्वाच्या काही बाबी लक्षात येतात. म्हणजे माहितीपटात एखादी घटना किंवा हकीकत असते. सत्यता ही त्यामध्ये महत्वाची असते आणि वस्तुस्थितीची जशीच्या तशी मांडणी माहितीपटात आवश्यक असते. मुख्यतः या तीन बाबींना केंद्रवरती ठेवूनच माहितीपटाची निर्मिती होत असते. माहितीपटाला नॉन फिक्शन असेही म्हणतात. त्याची सत्यता या ठिकाणी प्रत्यास येते. कारण माहितीपटात काल्पनिकतेला कुठेही वाव नसतो. माहितीपटाची निर्मिती ही खरे तर खूप आव्हानात्मक बाब असते. कमीत कमी 1 मिनिटातून ते जास्तीत जास्त 1 मिनिटांपासून ते जास्तीत जास्त 2.5 तासांपर्यंत माहितीपटाचा कालावधी असतो. कालावधी जितका कमी तितके जास्त आव्हान त्या निर्मात्यासमोर असते. आता आपण पुढे बघणार आहोत की माहितीपट निर्मितीचे हेतू नेमके काय आहेत. माहितीपट निर्मितीचे हेतू या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. प्रत्येक दिग्दर्शकाचा माहितीपट निर्मितीचा हेतू हा वेगवेगळा असतो. मात्र असे असले तरी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीची, घटकांची किंवा हकीकतीची वास्तव आणि सत्य माहिती सर्वदूर पोहोचवणे व त्यामधून समाज प्रबोधन अथवा प्रोत्साहन, प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ, एखाद्या शैक्षणिक संस्थेला किंवा एखाद्या वृत्तपत्राला 100 वर्ष पूर्ण झाली असतील, तर त्यांच्या वाटचालीचा वाढता आलेख चित्रित करण्यासाठी माहितीपटांची निर्मिती केली जाते. किंबहुना एखाद्या व्यक्तीच्या महनीय कार्याची ख्याती आणि त्यांचे कर्तृत्व इतरांपर्यंत पोहोचवावे अशा हेतूने अनेक माहितीपटांची निर्मिती होत असते. काही माहितीपटांच्या शीर्षकातून आपल्याला माहितीपट निर्मितीचे हेतू निश्चितपणे समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ, बदलती शिक्षण पद्धती. दूरदर्शन सह्याद्री निर्मित बदलती शिक्षण पद्धती या माहितीपटात आजकालची बदलती शिक्षण पद्धती, तिची गरज व त्यामध्ये कोणते बदल व्हावे याविषयी माहिती दिलेली असते. कॅशलेस बँकिंग, एक पाऊल प्रगतीचं, कॅशलेस व्यवहार कसे करायचे तसेच त्यातील सद्यस्थितीतील महत्व याविषयीची माहिती या माहितीपटात आहे. तिसरं, संगणकीय बँकिंग व्यवहार. यामध्ये ऑनलाईन बँकिंग विषयी माहिती दिलेली असते. 4, कौशल्य विकासाद्वारे करिअरच्या संधी. या माहितीपटात कौशल्य विकासाद्वारे करिअरच्या विविध संधींविषयी माहिती दिलेली असते. आणि 5, तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल. यामध्ये तंत्रज्ञानात होणारे विविध बदलांविषयी माहिती या ठिकाणी दिलेली असते. अशा या वैविध्यपूर्ण विषयांवर समाज प्रबोधन करण्याचे काम करणाऱ्या माहितीपटांचे संहिता लेखन नेमके कसे केले जाते, त्याची भाषा कशी असते, कशी असणे अपेक्षित असते, त्यासाठी कोणकोणती कौशल्य असणे अभिप्रेत आहे, यासारख्या विविध घटकांविषयी माहिती घेणे प्रत्येकाच्याच दृष्टीने महत्वाचे आहे. माहितीपट लेखनाच्या संदर्भात विस्तृत माहिती आणि मार्गदर्शन करणारे शॉर्टकट हे प्रसाद नामजोशी यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी माहितीपटाच्या श्री गणेशापासून करावी लागणारी सर्व तयारी, विविध पत्ते, विविध कौशल्य, माहितीपट लेखनाच्या विविध पायऱ्या याविषयी विस्तृत मार्गदर्शन केलेले आहे. जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी या पुस्तकाचा वापर केल्यास अधिक उपयुक्त होईल. अर्थात भविष्यात ज्या ज्या तरुणांना सिनेमा सृष्टीत जायचे आहे किंवा सिनेमा निर्मितीमध्ये पाऊल ठेवायचे आहे, त्यासाठी हे सहज, सुलभ आणि सोप्या भाषेत असणारे पुस्तक अतिशय महत्वाचे आहे. कारण लेखक प्रसाद नामजोशी हे काही काळ कार्यकारी निर्माता म्हणून एका चॅनलमध्ये काम करत होते. आजवर त्यांनी जवळपास 100हून अधिक माहितीपट, लघुपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले आहे. म्हणून त्यांनी माहितीपट लेखनासाठी अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. आता माहितीपटाचे संहिता लेखन. माहितीपटाचे संहिता लेखन करताना लेखकाने अगोदर लेखन विषय नीट समजून घेतला पाहिजे. त्या संदर्भात आवश्यक त्या संदर्भ ग्रंथांचे वाचन करणं सुद्धा आवश्यक आहे. कधी कधी असे वाचन करताना त्याने आवश्यक त्या नोट्स काढणे सुद्धा आवश्यक आहे.
म्हणजेच माहितीपट लेखनाचा सर्व डाटा प्राथमिक स्वरूपात का होईना लेखकाकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या घटकनिहाय त्या विषयाचा माहितीपटासाठी कच्चा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याने स्वतःचा भरपूर आणि महत्वाचा वेळ क्वालिटी टाइम देणं आवश्यक आहे. तसेच तंत्रज्ञान काल, आज आणि उद्या, नव उद्योजकांना संधी, माहिती अधिकार सर्वांसाठी, सायबर गुन्हे जनजागृती, सोशल नेटवर्किंग वापर गैरवापर, सोशल नेटवर्किंगचे फायदे आणि तोटे, शिक्षण संबंधित काही माहितीपट, करिअर निवडताना, नवीन शैक्षणिक आव्हाने, फॅशन डिझायनिंग आणि तंत्रज्ञान इत्यादी यासारख्या असंख्य माहितीपटाचे नावे विचारात घेतल्यानंतर माहितीपटाचे विषय काय आणि कोणकोणते असू शकतात व माहितीपटाच्या निर्मितीत कोणकोणते उद्देश असू शकतात हेही निश्चितपणे आपल्या लक्षात येईल. त्यानुसार आपल्याला माहितीपटाचे काही प्रकार सांगता येतील. काही माहितीपटाचे लेखन करत असताना प्रकारानुसार त्याची भाषाही बदलते. म्हणून आशय विषयानुसार माहितीपटाचे काही प्रकार पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये व्यक्तिचित्रणात्मक माहितीपट, प्रसंग प्रवास वर्णनात्मक माहितीपट, सामाजिक माहितीपट, कथात्मक माहितीपट, ऐतिहासिक माहितीपट, माहिती प्रधान माहितीपट आणि वृत्त माहितीपट इत्यादी सारखे काही महत्वाचे माहितीपटाचे प्रकार आपल्याला सांगता येतात. त्याशिवाय तंत्राच्या अंगाने माहितीपटाचे विविध प्रकार आहेत. त्यात स्थिर चित्राचा वापर करून जिवंत दृश्याच्या माध्यमातून किंवा नाट्यीकरण करून माहितीपटांची निर्मिती केलेली दिसून येते. माहितीपट हा कमीत कमी वेळेत करायचा असेल तर लेखकापुढे ते मोठे आव्हानच असते. त्यामुळे त्याने एक एक शब्द घासून पुसून विचार करूनच लिहिणे अपरिहार्य असते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय कसा पोहोचवता येईल याकडे लेखकाचा कटाक्ष असणं जास्त गरजेचं असतं. त्यामुळे संहिता लेखनावर कसून मेहनत घेतली जाणे अपेक्षित असते. कधी कधी एका पानात मावणारा आशय अर्ध्या पानातच कसा आणता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी त्या लेखकाचे कसब पणाला लागत असते. कधी कधी एका वाक्यात सामावलेला आशय विस्ताराने सांगावा लागतो. ही किमया सुद्धा लेखकाला साधावी लागते. शिवाय माहितीपटाचे शीर्षकही त्या दृष्टीने महत्वाचे असते. त्यामुळे त्या ठिकाणी लेखकाने परिपूर्ण विचार करून ते शीर्षक देणे गरजेचे असते. हे सर्व करण्यासाठी माहितीपट संहिता लेखनाची भाषा ही फार महत्वाची असते. ती सरळ, साधी, अनलंकृत आणि सर्वांना अनाकलनीय असणे गरजेचे आहे. सर्वांना आकलनीय असणे गरजेचे आहे. कारण लेखकाला हे ज्ञात असले पाहिजे की आपण जी भाषा, जे शब्द या ठिकाणी वापरणार आहोत, प्रसारणावेळी या शब्दांच्या जोडीला चित्रही असणार आहे. त्यामुळे चित्रांची आणि भाषेची योग्य सुसंगती आणि सांगड घालूनच माहितीपटाची रचना करणे महत्वाचे असते. या संदर्भात प्रसाद नामदोशी म्हणतात की माहितीपटाच्या भाषेने फक्त आवश्यक तिथेच आणि कमीत कमी शब्दांत व्यक्त झाले पाहिजे. प्रत्येक संहिता लेखकाने ही पथ्ये पाळणेच आवश्यक आहे. थोडक्यात माहितीपटाची संहिता लेखन करताना प्रामुख्याने 3 पायऱ्यांचे अनुकरण होणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोणत्या 3 पायऱ्या आहेत तर पहिली आहे थीम निवडणे. यामध्ये काही माहितीपट फक्त काही विशिष्ट गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. कदाचित अशी एखादी घटना असू शकते की जी बहुतेक लोकांना ठाऊक नसते. एक अनोळखी व्यक्ती ज्याची एक आकर्षक जीवनकथा किंवा वेळेत हरवलेल्या इतिहासाचा एक मनोरंजक कालावधी असतो. या प्रकारच्या दस्तऐवजीकरणाची उत्तम उदाहरणे जगाच्या कार्यपद्धती किंवा मूळ लोक कसे आहेत याबद्दल अधिक सामान्य मुद्दे दर्शवण्यासाठी मूळ थीम वापरतात. म्हणून कोणत्याही विषयाची निवड करण्यापूर्वी त्याची थीम निवडणं आवश्यक आहे. त्यायोगे माहितीपट लेखन कोणत्या दिशेला न्यायचे हे ठरवता येते. तसेच त्या थीमसाठी आपल्याला शक्य तेवढी जास्तीत जास्त माहिती मिळवणं आवश्यक असतं. माहितीपटातील लोक, ठिकाणे याबद्दल जाणून घेण्यासाठी काही पुस्तकं, इंटरनेटवरील माहिती मिळवणं महत्वाचं आहे. आता नियोजन आणि स्क्रिप्टिंग. जरी माहितीपटांना सहसा स्क्रिप्टची आवश्यकता नसते तरीही त्या चांगल्या प्रकारे नियोजित केल्या पाहिजेत. नियमित चित्रपटांप्रमाणेच माहितीपट प्रेक्षकांना युक्तिवाद दर्शवण्यासाठी व्हिज्युअल आख्यान तंत्र वापरत असतात. माहितीपटांमध्ये चित्रीकरणाचा काही भाग आपल्यासमोर उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या घटनांमधून येऊ शकतो. हेही लक्षात घेऊन त्यानुसार स्क्रिप्टिंग करणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे आयोजित केलेले वेळापत्रक सेट करणं महत्वाचं असतं. कारण सामान्य चित्रपटांप्रमाणेच बहुतेक माहितीपटांना चित्रीकरण योग्यरित्या केले गेले आहे आणि सर्व उद्दिष्टे साध्य केली जातात. हे सुनिश्चित करण्यासाठी टाइम लाईनची आवश्यकता असते. वेळापत्रकात आणि घेतलेल्यांच्या सर्व मुलाखतीची यादी देखील समाविष्ट केली पाहिजे.
म्हणजेच जेव्हा आपण चित्रीकरण सुरू करण्याचा विचार करतो तेव्हा मुलाखतीची योजना आधीच केली पाहिजे. त्यानंतर माहितीपटात वापरण्यासाठी आवश्यक त्या सर्व कथनाची स्क्रिप्ट तयार करणे अपेक्षित असते. स्क्रिप्ट म्हणजे माहितीपटातील कोणत्याही प्रकारचे कथन. त्यामुळे संपादकाला किंवा ॲनिमेटरला मजकुरात काय समाविष्ट करावे हे माहीत असेल. बऱ्याचदा काही माहितीपटात विशेषतः ऐतिहासिक लोक किंवा घटनांबद्दलच्या कलाकारांमध्ये पुनर्संचयाचा समावेश असतो. जर त्यात वेगवेगळे संवाद समाविष्ट असतील तर त्या कलाकारांना आगाऊ अभ्यास करण्यासाठी स्क्रिप्टची आवश्यकता असते. म्हणून सर्व बाबींचे आणि घटकांचे यथायोग्य नियोजन आणि स्क्रिप्टिंग करणे आवश्यक असते. आणि तिसरा आहे माहितीपट बनविणे. माहितीपटाला प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी स्वतःलाच अनुसरून काही प्रश्न विचारा, त्यायोगे माहितीपट बनवताना अधिक सुलभ होईल. त्यामध्ये विशेषतः मी दाखवित असलेल्या कार्यक्रमाबद्दल किंवा व्यक्तींबद्दल प्रेक्षकांना कसे वाटेल याचा विचार करावा. प्रत्येक दृश्यातून मी कोणता संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे याचाही विचार व्हावा. दृश्यांना व्यवस्थित करण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे जेणेकरून संदेश ओलांडू शकेल याचाही विचार व्हावा. आणि माहितीपटातील ध्वनी आणि प्रतिमा कशा वापरल्या तर त्या अधिक प्रभावी ठरतील याचा सुद्धा विचार व्हावा. यासारखे काही प्रश्न स्वतःला विचारून त्याच्या अपेक्षित उत्तराच्या अनुषंगाने माहितीपट बनवल्यास प्रेक्षकांपर्यंत योग्य तो संदेश नक्कीच पोहोचला जाईल आणि माहितीपटाला यशस्वी करता येईल. अर्थातच माहितीपटाच्या संहितेसाठी विषयाची निवड, सादरीकरण, ते सादरीकरणाचे विविध टप्पे, दृश्य माध्यमांचा प्रभाव, शब्दांचा वापर आदी विषयांवर सांगोपांग विचार करून माहितीपटाचे संहिता लेखन होणे अपेक्षित असते. आता शेवटी आपण माहितीपटाचं महत्व जाणून घेऊयात. माहितीपट चित्रपटाचाच एक महत्वाचा प्रकार असून त्या माध्यमातून समाजात बदल घडवून आणण्यास मोठी मदत होत असते. माहितीपटाचे महत्व प्रतिपादन करताना पुणे येथील गरवारे महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रदीप कुमार माने यांनी असं म्हटलं आहे की भारतामध्ये अजूनही कर्तृत्ववान व्यक्तींचे जीवन माहितीपटाच्या रूपाने बंदिस्त करण्याची परंपरा निर्माण झालेली नाही. समाजात बहुअंगी काम करून खूप काही देऊन जाणाऱ्या व्यक्तींचा चालता बोलता इतिहास दृश्य स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी माहितीपट हे खूपच प्रभावी असं माध्यम आहे. माहितीपट हे संशोधनावर आधारित असल्याने ते अत्यंत खात्रीशीर व महत्वाचा ऐतिहासिक ठेवा बनतात. या ठिकाणी प्राध्यापक माने यांच्या वरील विवेचनावरून आपल्याला माहितीपटाची गरज आणि आज मितीला त्याचे असणारे महत्व प्रतीत होते. नुकत्याच 3 फेब्रुवारी 2020 रोजी 16वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन पट यांच्यासाठी समर्पित असणाऱ्या या महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरलेल्या ब्राझीलच्या दिग्दर्शिका बार्बरा पाझ यांच्या बाबेनकोट टेल मी व्हेन आय डाय या माहितीपटाने 10 लाख रुपये आणि सुवर्ण शंख पुरस्कार पटकावला. या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले विवेचन माहितीपटाला एका उंचीवर नेणारे आहे. त्या प्रसंगी ते म्हणाले होते की समाजात बदल घडवून आणण्यासाठी माहितीपट हे प्रभावी माध्यम असून माहितीपटाद्वारे समाजाच्या विविध सामाजिक सांस्कृतिक संरचना आणि त्यात होणारे बदल यावर प्रभावीपणे भाष्य करता येते. पुरस्कारापेक्षाही समाजात बदल घडवून आणण्यासाठी माहितीपटातून दिला जाणारा संदेश अधिक महत्वाचा आहे असे म्हणून त्यांनी माहितीपट निर्मात्यांनी सामाजिक आणि मानवतावादी प्रश्नांविषयी अधिक संवेदनशील व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. यावरून आपल्याला माहितीपटाचे असणारे सामाजिक महत्व सुद्धा नक्कीच लक्षात येण्यास मदत होते. एकंदरीत माहितीपट चित्रपटाचाच एक महत्वपूर्ण प्रकार असून त्या माध्यमातून समाजात बदल घडवून आणण्यास मोठी मदत आपल्याला झालेली दिसून येते. आता या विषयाविषयी आपण समारोपाकडे वळून एक छोटस चिंतन म्हणजे काय आहे बाबा एकूण माहितीपटासाठी संहिता लेखन याविषयी थोडस माहिती घेणार आहोत समारोपाच्या एकूण विवेचनामध्ये. त्यामध्ये मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य आत्मसात करणे आणि त्याची स्वजीवनात व स्वसमाजात अंमलबजावणी करणे ही बदलत्या काळाची गरज आहे. त्या दृष्टीने कोणतीही भाषा आणि तिचे व्यक्तिमत्व विकासामध्ये असणारे स्थान हे अनन्यसाधारण असून त्यांचा सहसंबंधही परस्परपूरक असाच आहे. किंबहुना भाषेशिवाय कोणतीही व्यक्ती माणूस म्हणून पूर्णतः अपूर्ण आहे हेच वास्तव सत्य आहे. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसार माध्यमे यांचा आढावा आपण यापूर्वी घेतलेला आहे. त्यावरून एक महत्वपूर्ण बाब या ठिकाणी आपल्याला नोंदवावी लागते ती म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांवर असणारे निर्बंध स्वातंत्र्योत्तर काळात पूर्णतः काढून टाकण्यात आले.
वृत्तपत्रांना पूर्णपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आस्वाद योग्य बनवण्यात आले, तसेच भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत कर्तव्याबरोबरच अनेक मूलभूत अधिकारही प्रदान केलेले आहेत. शिवाय भारतीय लोकशाही ही जगात सर्वात मोठी सुदृढ आणि समृद्ध लोकशाही असल्यामुळे पत्रकारिता, प्रसार माध्यमे याच लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहेत. वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आपले म्हणणे, आपले विचार प्रस्थापित सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवता येऊ लागलेले आहेत. माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला सर्वच प्रशासकीय बाबी जाणून घेणं शक्य होऊ लागलेलं आहे. अर्थातच प्रसार माध्यमांमुळे आणि राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांमुळे लोकशाहीतील जीवन व्यवहार हे अधिक सुसह्य, सुसंघटित आणि व्यापक झालेले दिसून येतात. प्रसार माध्यमांसाठी लेखन या घटकामध्ये समाविष्ट असणारी वृत्तपत्रे, नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या दृकश्राव्य माध्यमांविषयी अधिक विस्ताराने जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रांतील बातमी लेखन करताना मुद्रित शोधनाची आवश्यकता का असते हेही विस्ताराने अभ्यासलेले आहे. वृत्तपत्रामध्ये बातमी लेखन, नभोवाणीसाठी संहिता लेखन आणि माहितीपटाचे संहिता लेखन करताना अनेक महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास करून त्याच्या विविध पायऱ्यांची अनुकरण करत हे संहिता लेखन होणं अपेक्षित असतं. तदनुसार सर्वच घटकांचे संहिता लेखन कसे व्हावे याविषयी सुद्धा आपण विवेचन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आधुनिक भारतीय भाषा, जो आपला मॉडर्न इंडियन लँग्वेज हा विषय आहे आपल्यासाठी, या विषयातील पहिल्या सत्रातील सर्व घटकांची सविस्तर ओळख आपण प्रत्येक लेक्चर मधून करून घेतलेली आहे. आपण हे जे शेवटचं लेक्चर घेतलं की दूरचित्रवाणीसाठी संहिता लेखन आणि माहितीपटासाठी संहिता लेखन याही घटकांची सविस्तर ओळख आणि अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आता आपण पुढील सत्रातील नवीन लेक्चरमध्ये नंतर भेटूयात. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, वाचन वाटा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.